नमस्कार. आपण आता 4 महिन्यापूर्वी म्हणजे 9 ऑक्टोबर 2025 पूर्वी या प्लॉट मध्ये होतो. तेव्हा प्लॉट होता 4 ते 5 महिन्याचा. प्लॉट होता कमीत कमी एवढे झाड होते. पण आता आपण जे हातवरती गेलोय 8 ते 9 ते 10 फुटापर्यंत उंची गेलेली फक्त 9 महिन्यामध्ये. हे कसं झालं, काय झालं, आपण शेतकऱ्यांचं नाव पहिलं जाणून घेऊ. त्यांनी मॅनेजमेंट कसं केलं, खतं कसे भरले आणि पूर्ण काळी माती यांनी बेड केलेले 2.5 फूट उंच आणि 2 ते 2.5 फूट रुंदीची. याचं कारण समजून घेऊ. साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव काय? अक्षय बाबासाहेब जगताप. अक्षय बाबासाहेब जगताप. तुमचं काय? विजय जनार्दन जगताप. विजय जनार्दन जगताप यांचा हा बाग आहे 2 एकर आणि यांचे झाड आहेत, एक खोड पद्धत आहे 1800 झाड, बरोबर? हो. तुमच्याकडून जाणून घेऊ. आपण 4 महिन्यापूर्वी आलो होतो, पण मला नव्हतं वाटलं की एवढे झाड तुमचे स्ट्रॉंग होतील. ही जी आपण पत्ती बघताय, या पत्तीतलं जर अन्नद्रव्य बघितलं, बाग आता जरी धरला ना, 10 जरी 15 जरी फळं पकडले तर 600-700 ग्रॅम पर्यंत ते 15 फळ प्रत्येक फळ पोचू शकतो. तर अन्नद्रव्यांचा साठा आपल्या झाडाच्या पत्तीवरून पाहायला कळतो, बरोबर? हो बरोबर. आणि झाडाच्या खोडावरून तेवढे ते मॅच्युअर झालेले आहे. पण ते आता फेब्रुवारी मध्ये तुम्ही कधी बाग धरणार? आता मार्च एप्रिल मध्ये मध्ये बाग धरणार आहे. आता मला सांगा, आपण जेव्हा लागण केली होती एवढी काळी माती आहे, आपण पहिल्यांदा व्हिडिओ घेतलेलाच आहे. पण आता हे तुम्ही कांदे पण लावलेले, एवढ्या खोल याच्यात लावलेले. आंतरपीक करायचं असेल तर या पद्धतीने करायचं. त्यांनी 2.5 फूट खोल मध्ये तुमची हे 4 फूट स्पेस आहे मध्ये. 4 फूट स्पेस आहे आणि खोल 2-2.5 फूट असं. हो. याचं कारण आंतरपीकचं याचं कारण असं आहे का पाणी तिथलं कांद्याला भरल्यानंतर ते पाणी खालीच जिरलं. ते पाणी तुमच्या कांद्याला लागत नाही. पहिले सुरुवातीला काय खत होतं? सुरुवातीला आपण कंपोस्ट खत दिलेलं होतं, पूर्ण कंपोस्ट. हो. ते शेणखत किती दिवस तुम्ही हे केलं होतं? 1 महिना. 1 महिना. त्याच्यामध्ये काय काय टाकलं होतं? त्याच्यामध्ये ट्रायकोडर्मा सोडो म्हणून त्याची प्रक्रिया करून पूर्ण बायोलॉजिकल हो. ट्रायकोसुडोबॅसिलस, गुळ वगैरे टाकलं होतं. हो गुळ डाळीचं पीठ टाकलं होतं. याचं सायंटिफिक कारण असं आहे, जे पहिल्या जीवाणूजेवर आपण जे काम करतो, स्लरी करतो, नंतर स्लरी करून काही उपयोग नसतो, 21 दिवसानंतर ते चालू होतं आपल्या झाडावर. पण तुम्ही सुरुवातीला यांनी कंपोस्ट खतामध्येच ते झाडाचं जे जीवाणूंना खाद्य लागतं ते सुरुवाती पहिल्या दिवसापासूनच तुम्ही टाकलं. हो. म्हणजे जीवाणूंची प्रक्रिया तुमची पहिल्या दिवसापासून दिवसापासून चालू आहे, बरोबर आहे? म्हणजे जसं आपण गहू वर्षातून एकदाच करतो, नंतर दळून खातो, तशीच याची आहे. या पद्धतीने शेती केली तर 100% ही आपल्याला मुख्य पीक आपलं डाळिंब आहे, आंतरपीक अशा पद्धतीने घेऊ शकतात. मला एक सांगा, आता 2.5 फूट बेड हो. याचा अभ्यास तुम्ही कुठून केला होता का? तुमचं मॅनेजमेंट कसं? नाही, आमची काळी जमीन असल्यामुळे आम्ही उंच बेड पाडले, जेणेकरून पाण्याचं निचरा होण्यासाठी. बरोबर. आता हे एक खोड पद्धत तुम्ही कुठं बघितलं होतं अगोदर? सोलापूर. त्यानंतर म्हणजे इथं दुसरा तिसरा प्लॉट असेल तुमच्या लोणी हा, गावात. लोणी गावात आहे 1-2 प्लॉट. याच्यामध्ये आता किती फूट आहे? खालून 1.5 फूट वर उचललेलं आहे. 1.5 ते 2 फूट अंतर. आता याची छाटणी कशी राहते? छाटणी मला माहिती. छाटणी काहीच नाही, याच्यात वेळोवेळी 6 इंच 9 इंच शेंडा बाहेर निघाला का त्याला टॉपिंग करायची. हळूहळू तो बाहेर ब्रांचेस तयार करून घ्यायचा. पहिल्या फळाला थोडासा कमी राहील, दुसऱ्या फळाला थोडासा वाढ, तिसऱ्याला आणखी थोडासा वाढ. या स्टेपला चालू. फळांची अपेक्षा काय आहे मला सांगा? सुरुवातीला 10-15 किलो माल निघू शकतो. तुमच्या झाडाच्या क्वालिटीवर हा. तुम्ही मेन ते कंपोस्ट खत केलेलं आहे. हो. ते आता कंपोस्ट किती दिवसापासून केलेलं आहे? ते साधारण 15 दिवस झाले. ते आता त्याच्यावर प्रक्रिया चालू करायची कराय. 15 दिवसापासून पाणी मारून ते गार करायचं काम चालू आहे. आता ते बाकीचं कल्चर वगैरे सोडायचं. आणि तुम्ही त्याच्यामध्ये पूर्ण बायोलॉजिकल ऍड करता. हो. नंतर तुम्ही बेसल डोस भरून तुम्ही हो. आता तुम्ही कशा नांगर नाही, दोन्ही ड्रिपरच्या मध्ये खड्डे घेऊन इथं शेणखत इथं भरून टाकायचं, साईडना नाही. 11 आणि झाडातलं अंतर 7. शेती करावी तर अशी करावी, स्वच्छ नाही तर डाळिंब करणं सोपं नाही. प्रत्येक जण आता डाळिंबाच्या मागं बघाले. प्लॉट जर यांचा नंबर देणार आहे मी, यांचा शेजारी प्लॉट आहे, हा पण बघायला जाणार आहे. विदाऊट खत टाकलेला प्लॉट आहे, खत टाकलेलं नाही, पण ते झाडं त्यांची 6 ते 7 फुटापर्यंत आहे. आपला प्लॉट सुरुवातीपासून स्वच्छच होता बरं का, तरी तणनाशक मारले अजिबात नाही. दोन्ही प्लॉट मध्ये तणनाशकाचा विषय नाही. तर मला ही व्हरायटी सांगा पहिली. हा आपला रेग्युलर भागवा आहे. रेग्युलर भगवाई. रेग्युलर प्रवीण भगवा. तुम्ही जशी प्रवीण भगवाई हे तुम्ही जेव्हा मगाशी आपलं बोलणं झालं की तुम्ही लागवण करताना काहीच नाही, शेणखत नाही, रासायनिक नाही, काहीच नाही. पण तुमचे झाडे एवढे झाले. हो. तुमचे आता किती महिन्याचे झाड झाले? आता हे 7.5 ते 8 महिन्याची. 7.5 8 महिन्याची. तुम्ही जे खत टाकते ते बाहेर, हा. आणि आता शेणखत आहे आणि 10-26 वगैरे बेसल डोस. पहिला तुमचं नाव आणि मोबाईल नंबर येतं मला. विजय जनार्दन जगताप, लोणी बुद्रुक. मोबाईल नंबर 9284 29 55 47. नाव अक्षय जगताप,
राहणार लोणी बुद्रुक. मोबाईल नंबर 7558691460. मोबाईल नंबर याच्यासाठी आपण देतोय, मी जवळजवळ 5 ते 6 प्लॉट दररोज फिरतो. ही अशी शेती बघितल्यानंतर आपण ही डाळिंबाची शेती करायची अशी करा. यांचं मत आहे का झाड खूप चांगले आहे, पण फळ यांना फक्त 15 किलो धरायचे. जास्त अपेक्षा न करता क्वालिटी फळ आणि क्वालिटी प्लॉट जर आणलं मग ती काही काळी माती आहे. काळ्या मातीमध्ये आपलं तण किती वाढतं, बरोबर आहे. बरोबर रिपोर्ट खाली पाणी गेल्यानंतर पण यांच्यात एक गवत पण आपल्याला या प्रकारे जर मॅनेजमेंट करायची असेल 100% यांना कॉल करा, यांचं मार्गदर्शन घ्या. मार्गदर्शनाचे काही पैसे कोणी घेत नाही. शेतकरी बरोबर शेतकरी शेतकऱ्याकडनं पैसे घेत नाही. खाद्य काही टाकता जर एवढं झाड जात असेल तर त्यांचे काहीतरी निगा राखण्याची पद्धत त्याप्रमाणे असेल. तर शेतकऱ्यांना विनंती, आपण जे डाळिंबाच्या याच्यामध्ये प्रत्येक जण उतरायचा प्रयत्न करतोय, पण असं जर डाळिंब होणार नसेल तर आपण करू नका. आणि जर मॅनेजमेंट असं पाहिजे असेल 100% या शेतकऱ्यांना कॉल करा. 100% फोन उचलून आपलं मार्गदर्शन 100% होईल आणि तुम्हाला कंपोस्ट खताचं पुढे तुम्हाला दिसणारच आहे. धन्यवाद.